नमस्कार मित्रांनो. जय महाराष्ट्र. काय बा शेती करताय ना? केलीच पाहिजे. कारण वावर आहे तर पावर आहे. मी गजानन पोटे आपणा सर्वांचं स्वागत करतो. शेती विश्व फार्मिंग वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. जर या चॅनलला आपण नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या शेतात विहीर असेल, बोर असेल आणि त्याला वीज जोडणी नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आता कुसुम सोलर योजनेअंतर्गत 90 ते 95% अनुदानावरती सोलर पंप मिळत आहे. तर या योजनेविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. कुसुम सोलर योजना 2024, कुसुम सोलर पंप योजना 2024 या योजनेअंतर्गत 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP सोलर पंप मिळतो. 5 एकर शेतजमीन धारकास 5 HP सोलर पंप मिळतो व 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 HP सोलर पंप मिळतो. ही योजना केवळ ज्यांच्या शेतात वीज जोडणी पोहोचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90% म्हणजे ओपनमध्ये जे शेतकरी येतात त्यांच्यासाठी 90% अनुदान आहे. तसेच अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95% म्हणजे SC ST या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95% अनुदान आहे. या योजनेकरता काय काय कागदपत्रे आवश्यक आहे? 7/12 उतारा. 7/12 उतार्यावरती जो आपला 7/12 आहे त्यावरती विहीर किंवा बोर याचा उल्लेख असावा. एकापेक्षा जास्त जर 7/12वरती नावे असेल तर नाहरकत प्रमाणपत्र लागेल. आधार कार्ड, रद्द केलेला धनादेश किंवा मग पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो, शेत जमीन, विहीर, पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदार जे काही कोणी त्या 7/12वरती असेल त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र लागेल. याचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा? तर ऑनलाईन अर्ज आपण या वेबसाईटवरती जाऊन करायचा आहे. चला मित्रांनो, आता आपण बघूया कुसुम सोलर पंप योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा. याकरता आपणास गुगल क्रोम करावं लागेल. तुमच्या मोबाईलवरती, लॅपटॉपवरती, पीसीवरती तुम्ही गुगल क्रोम ओपन करायचं आहे. त्यानंतर इथे टाईप करायचं आहे कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र. हे टाईप केल्यानंतर इथे महाकृषी ऊर्जा अभियान PM कुसुम योजना अशी वेबसाईट ओपन होईल. यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथे जो ब्लॉक मेसेज येतो तो व्यवस्थित वाचायचा आहे. हा ब्लॉक मेसेज ठरवणार आहे की तुम्ही या योजनेकरता पात्र आहे की नाही. हा मेसेज व्यवस्थित वाचल्यानंतर याला इथून क्लोज करायचा आहे. क्लोज झाल्यानंतर इथे तुम्ही लँग्वेज सेटिंग करू शकता. जसं मराठीमध्ये पण घेऊ शकता आणि इंग्लिशमध्ये पण घेऊ शकता. ते इंग्लिशमध्ये आपण सेट केलेले लँग्वेज क्लोज केलेला इथून. त्यानंतर इथे तुम्ही तुमच्याकडे एक्झिस्टिंग डिझेल पंप वगैरे जर असेल तर तुम्हाला येस किंवा नो करायचा आहे. जर तुम्ही येस केले तर तुम्हाला संपूर्ण माहिती इथे फिलअप करावं लागेल. तुमच्याकडे डिझेल पंप कुठं डिझेल पंप आहे, पंपचा HP किती आहे, सर्व गोष्टी फिल करावं लागेल. जो तुमच्या शेतात असेल तो. माझ्याकडे नाही आहे म्हणून मी तिथे नो टाईप करणार. नो टाईप केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर प्रविष्ट करायचा आहे. इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर प्रविष्ट करायचा आहे. जो तुमचा आधार कार्ड नंबर असेल तो. आधार कार्ड नंबर प्रविष्ट केल्यानंतर इथे स्टेट हे ऑटोमॅटिकच येणार महाराष्ट्र राज्य. त्यानंतर तुमचा ज्या जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी असेल, ज्या जिल्ह्यात तुमची शेती असेल तो इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तालुका, तालुक्यानंतर विलेज, गाव. तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाईप केल्यानंतर इथे तुमची कास्ट SC ST आणि ओपन म्हणजे OBC वगैरे जे असेल ते ओपनमध्येच इथे गणल्या जाणार. ते SC ST करताच SC ST आणि ओपन असा दोनच वर्ग इथे आहे. त्यानंतर वन पट्टेधारक म्हणजे ज्या शेतावरती तुम्ही हे घेणार आहे तो तुम्हाला वन पट्टे धारक पद्धतीने मिळाला आहे की तुमचा स्वतःचा आहे ते इथे नो. त्यानंतर पेमेंट फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर इथे मगाशीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2.5 एकर करता 3 HP पाहतो. त्यानंतर प्रोसेस टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. प्रोसेस टू पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुमचा 4 रुपयात तुमचा हा कुसुम सोलर योजनेचा अर्ज सबमिट होईल. पेमेंट टू प्रोसेस, लिव्ह, वेट करायचं आहे. जी काही सिस्टीम आहे पेमेंटची ती इथे जनरेट होईल. त्यानंतर तुम्हाला बिलिंग ज्या नावाने तुम्हाला बिलिंग करायचं आहे ते नाव इथे टाईप करायचं आहे. बिलिंगचं नाव टाईप केल्यानंतर तुमचा ॲड्रेस इथे टाईप करायचा आहे. तुमचा झिप कोड म्हणजे पिन कोड नंबर इथे टाकायचा आहे. तिथे ऑटोमॅटिक येऊन जाणार. त्यानंतर स्टेट आणि राज्य. तुमची इथे कंट्री सिलेक्ट होईल. कंट्री सिलेक्ट झाल्यानंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकावा लागेल. जो तुम्ही आधी मोबाईल नंबर प्रविष्ट केलेला आहे तो मोबाईल नंबर इथे परत टाकावा लागेल. ईमेल ID टाकावा लागेल तुमचा. ईमेल ID याला कंपल्सरी आहे.
आणि तुमच्या पेमेंटची रिसिप्ट, पेमेंटचे डिटेल्स हे ईमेल व मोबाईलवरती OTP मेसेज आणि मेलद्वारा जातं. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, क्रेडिट कार्डद्वारे एक पेमेंट करू शकता, डेबिट कार्डद्वारे करू शकता, नेट बँकिंगद्वारे करू शकता आणि UPI द्वारे करू शकता. UPI द्वारे जर करायचं म्हटलं तुम्ही इथे जनरेट QR कोड करू शकता. तुमचा जनरेट QR कोडवरती क्लिक केल्यानंतर QR कोड होईल. तुमच्याकडे जो कुठला UPI ID असेल, जसं फोनपे झालं, गुगल पे, भीम ॲप, यांनी हा QR कोड स्कॅन करून तुम्ही 6 रुपये पे करायचे आहे तुम्हाला. फक्त 6 रुपयातच तुमचा हा अर्ज सबमिट होणार. मी पेमेंट केलेला आहे. पेमेंट केल्यानंतर रिडायरेक्ट होतं हे आणखी आपल्या वेबसाईटकडे. आणखी तो मेसेज ब्लॉक मेसेज ब्लिंक होतो. जो सुरुवातीला झाला होता तो व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर याला क्लोज करायचा आहे. क्लोज केल्यानंतर इथे परत तुम्हाला येस किंवा नो, डिझेल पंप माझ्याकडे नाही म्हणून नो टाकायचा आहे. त्यानंतर परत तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे प्रविष्ट करायचा आहे. त्यावरती तुम्हाला वाटते झालं की काय. त्यानंतर तुमचा जिल्हा, जिल्ह्यानंतर तुमचा तालुका, तालुक्यानंतर ज्या गावात तुमची जमीन आहे त्या गावाचं नाव, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, जो मोबाईल नंबर तुम्ही आधी इथे फीड केलेला आहे तोच मोबाईल नंबर लागेल. त्यानंतर SC, OBC, वनपट्टेधारक नाही, पेमेंट फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन. आता म्हणा की परत कशाला पेमेंट करायचं, परत नाही करायचं आहे पेमेंट, प्रोसेस करायची आहे. प्रोसेस केल्यानंतर लिव्ह पेजवरती जायचं. इथे बऱ्याच जणांना असं वाटतं की माझा ऊस नाही राहिला आणि इथूनच ते आउट होतात. असं काहीच नाही. लिव्हवरती जायचं आहे. लिव्हवरती गेल्यानंतर तुम्ही नेक्स्ट स्टेपवरती आलेला आहे. आता सेकंड स्टेप आहे. सेकंड स्टेपमध्ये सर्वात आधी डिझेल पंप नो. तुमचा आधार कार्ड नंबर येऊन जाणार. आधार कार्ड नंबर आल्यानंतर इथे स्टेट पण ऑटोमॅटिक येतं. स्टेट ऑटोमॅटिक आल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. कोण्या जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी आहे, कोण्या जिल्ह्यात तुमची जमीन आहे. त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे, कोण्या तालुक्याचे रहिवासी आहे. त्यानंतर ज्या गावात तुमची जमीन आहे त्या गावाचं इथं नाव सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे तुमचा सर्वे नंबर टाकायचा आहे. जसं फक्त इथे ऑब्लिक वगैरे असेल तर ते टाकण्याची गरज नाही. फक्त गट नंबर, सर्वे नंबर फिलअप करायचा आहे. त्यानंतर ही जमीन तुमची स्वतःची आहे की कोणाची आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे ऑटोमॅटिकली येऊन जातं की सर्वे नंबर ऑब्लिक जर असेल तर तुमचा तो 311/2. ते आल्यानंतर इथे कोणाच्या नावाने ॲप्लिकेशन करणार आहे हे ऑटोमॅटिक सिस्टममध्ये फीड होतं की तिघाच्या नावाने जमीन आहे तर तिघापैकी कोणाच्या नावाने करायचं आहे तुम्हाला. दोघांचे तिथं सहमतीपत्र लागेल. त्यानंतर मेल, फिमेल, इथे मोबाईल नंबर फीड करायचा आहे जो तुम्ही आधी फीड केला होता तो, आणि सबमिट ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे. डू यू वॉन्ट टू सबमिट दी डिटेल्स? यस, म्हणजे तुम्हाला जे काही तुम्ही माहिती भरलेली आहे ती तुमची सबमिट करायची आहे का? हो, यस करायचं आहे. यस केल्यानंतर आणखी ते लिव्ह म्हणजे बाहेर जात नाही आपण, लिव्ह म्हणजे अंदर घुसून राहिलो इथे. आता तुम्ही जो तुमचा मोबाईल नंबर इथे फीड केलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती टेक्स्ट मेसेज आलेला असेल. त्या टेक्स्ट मेसेजमध्ये OTP आलेला असेल. तो OTP इथे प्रविष्ट करायचा आहे. तो OTP प्रविष्ट केल्यानंतर त्याला व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा ID आणि पासवर्ड त्याच मोबाईल नंबरवरती जातो. जो तुमच्या मोबाईल नंबरवरती युजर ID आणि पासवर्ड आला असेल तो युजर ID आणि पासवर्ड इथे प्रविष्ट करायचा आहे. पासवर्ड आणि युजर ID हा व्यवस्थित सेव्ह करून ठेवायचा आहे तुमच्याकडे, कारण की हा तुम्हाला कामी येणार आहे. त्या अशा पद्धतीने तुमचा अर्ज इथे सबमिट झालेला आहे. पण हा फॉर्म तुमचा इनकम्प्लीट आहे. याला तुम्हाला कंप्लीट करावा लागेल. कंप्लीट करण्यासाठी कंप्लीट युअर फॉर्म गो अहेड वरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही नो केलेलं होतं, तुमच्याकडे डिझेल पंप नाही, तुमचा आधार नंबर येईल, तुमचा गट नंबर येईल, इथे तुमची जमीन सेल्फ आहे, ही सर्व माहिती फीडअप झालेली आहे. त्यानंतर आपल्याला ॲप्लिकेशन ॲड्रेस पासून सुरू करायचं आहे. ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस टाकल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा टाकायचा आहे, ज्या जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी आहे. तालुका टाकायचा आहे, ज्या तालुक्याचे तुम्ही रहिवासी आहे. त्यानंतर विलेज टाकायचा आहे. इथे विलेज टाकल्यानंतर तुमचा पिनकोड नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येऊन जातो. त्यानंतर तुमच्या सातबाऱ्यावरती कशाची नोंद आहे, विहीर आहे, बोरवेल आहे, शेततळे आहे, नदी आहे की कॅनल आहे. तर इथे विहीर आहे, विहिरीची. त्यानंतर पारंपरिक स्तोत्र आहे. पीक कोणतं घेतं ते ऑटोमॅटिकच येऊन जातं, ते टाकण्याची गरज नाही तुम्हाला. पंप कोणता, सबमर्सिबल, म्हणजे इथे 2 ऑप्शन येते, सरफेसवाली पाहिजे की पाण्यातली पाहिजे. त्यानंतर वॉटर फील्ड पंप पाहिजे. सिलेक्ट युअर पंप किती HP, म्हणजे 3 HP आणि 5 HP ला इलिजिबल आहे. मला 5 HP हवा आहे. इथे आलेला आहे 5 HP साठी. आपल्या 5 HP हा पंप 2,37,040 रुपयाचा होणार आहे. आणि त्याकरिता मला डिमांड ही 23,704 रुपयाची भरायची आहे. हे भरल्यानंतर इथे बँक डिटेल्स टाकायचे आहे. बँक डिटेल्स टाकल्यानंतर बँक होल्डरचे नाव लिहायचं इथे. बँक होल्डरचे नाव लिहिल्यानंतर इथे तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे ते. त्यानंतर इथे IFSC कोड टाकायचा आहे. जो तुम्ही इथे IFSC कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या बँकेचं नाव, ICR कोड, ब्रँच, आधी जे तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले होते त्या डॉक्युमेंट स्कॅन करून इथे अपलोड करायचे. जसं सातबारा झाला आहे, सातबाऱ्यानंतर आधार कार्ड,
आधार कार्ड नंतर अकाउंट नंबर, अकाउंट पासबुक किंवा चेकची झेरॉक्स, त्यानंतर तुमचा पासपोर्ट फोटो. हे सर्व अपलोड झाल्यानंतर इथे टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट करावं लागेल तुम्हाला. टर्म्स अँड कंडिशन ॲक्सेप्ट केल्यानंतर सबमिट अप्लिकेशनवरती आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट येसवरती क्लिक करावं लागेल. येसवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं अप्लिकेशन सबमिट झालेलं आहे. आणि अप्लिकेशन सबमिट झाल्यानंतर इथं तुम्हाला लिहिलेलं येतं की आपली अप्लिकेशन सबमिटेड, म्हणजे आधी जे रेडमध्ये होतं ते इथं ग्रीनमध्ये. आणि हे अप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता. रिक्वेस्ट फॉर सँक्शन आणि डाउनलोड अप्लिकेशन. डाउनलोड अप्लिकेशन केल्यानंतर तुम्ही जे काही अप्लिकेशन फिल केलेलं आहे असं PDF स्वरूपात तुमच्या इथे डाउनलोड होतं. ते तुम्ही तुमच्या माहितीसाठी सेव्ह करून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने अप्लिकेशन सबमिट होतं. सबमिट झाल्यानंतर इथून साइन आउट व्हायचं आहे. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. जर या चॅनलला आपण नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.